ईव्हीएम बंद पडण्यावरून संजय राऊतांनी गंभीर आरोप केलाय। वर्ध्यामध्ये भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे, त्यामुळे ईव्हीएम मशीन बंद पडणं आणि मतदारांना खोळंबायला लावणं हा षडयंत्राचा भाग आहे। निवडणुकीच्या यंत्रणेला मोदीकृत भाजपचे हे षडयंत्र असल्याचा आरोप राऊतांनी केलाय। तर राऊतांनी पराभव स्वीकारलाय अशी टीका शिरसाट आणि नितेश राणेंनी केली आहे। हे वारंवार होतंय किंवा केलं जाईल। वर्धा असेल, अमरावती असेल, अमरावतीमध्ये तर कोणतेही अघोरी कृत्य होऊ शकतं। बरं, वर्ध्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या पायाखालची वाळू सरकली। उद्धव ठाकरे तिकडे जाऊन आले, अमरावतीत जाऊन आले। ईव्हीएम मशीन बंद पडणं आणि मतदारांना खोळंबायला लावणं आणि मग मतदाराकडे पाठ फिरवणं हा एक षडयंत्राचा भाग असतो। आणि मग साधारण संध्याकाळनंतर त्या ईव्हीएम मशीन चालू होतात आणि अचानक मग ज्यांना हव्यात त्यांच्या झोंडे येऊन उभ्या राहतात। पण जो मतदार सकाळीच येतो मतदानासाठी त्याला नाउमेद करणं, निराश करणं आणि परत पाठवणं हे या निवडणूक यंत्रणेतलं मोदीकृत भाजपचे षडयंत्र आहे। संजय राऊतने जे स्टेटमेंट केलेलं आहे याचा अर्थ ते पराभव त्याने स्वीकारलेला आहे। कोणतीही गोष्ट जाणून बुजून करता येत नाही। या महाराष्ट्रात नाही तर देशभरामध्ये अनेक ठिकाणी या निवडणुका होत आहेत। एका मतदारसंघामध्ये 300 बूथ आहेत। जिल्ह्यामध्ये जवळपास 1800 ते 2000 बूथ असतात। एखादी ईव्हीएम मशीन जर बंद झालं तर त्याच्यावर आक्रोश करणं याचा अर्थ आता येणारे जे काही निवडणुकीचे जे निकाल लागतील त्याच्यामध्ये पराभव मान्य करण्यासारखा आहे। महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्सला सरळ आपला पराभव दिसू लागलेला आहे। मतदानाचा टप्पा आजही आहे आणि वातावरण पूर्ण पद्धतीने मोदीमय झालेलं आहे। आणि म्हणूनच आज संजय राजाराम राऊत ईव्हीएमच्या नावाने नाक रगडत बसलेला होता।